या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शिवानी अक्षराला कॉल करून सांगते की मी चारुहास सरांसोबत बोलले आहे आणि आज सकाळी ते तुम्हाला मंदिरामध्ये भेटतील. आणि हे ऐकून अक्षराला तर खूपच आनंद होतो. त्यानंतर मग ती शिवानीला विचारते की वहिनी, तुम्ही घरी गेल्यानंतर काय काय घडलं, तुमचं आणि बाबांचं व्यवस्थित बोलणं तर झालं ना? आणि त्यावर शिवानी म्हणते हो वहिनी. आणि मग ती घरी गेल्यानंतर घडलेला सगळा प्रकार अक्षराला सांगू लागते. पण त्या बोलण्यामध्ये ती कुठेही अधिपतीचा उल्लेख करत नाही. त्यामुळे अक्षरा तिला आडून अधिपतीविषयी विचारू लागते. पण शिवानी मुद्दाम तिला अधिपतीबद्दल काही सांगतच नसते. आणि मग त्यानंतर ती हसतच म्हणते की अधिपती भाऊजींनी मला सांगायला सांगितलंय की त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. ती म्हणत असते की वहिनी, अधिपती असं काही बोलणारच नाही. शिवानी हसतच म्हणते की वहिनी, अहो खरंच भाऊजी असंच बोलले आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की ते त्यांच्या मास्तरीणबाईंना खूप मिस करतायत. आणि ते ऐकून अक्षराला अजूनच हसू येतं. ती म्हणत असते की वहिनी, आता तुम्ही माझी थट्टा करू नका. तर शिवानी म्हणत असते की का नको, तुम्हाला तर हेच ऐकायचं आहे ना? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की हो वहिनी. आणि मग त्यानंतर शिवानी तिला सांगते की आज तुम्ही जाऊन चारुहास सरांना भेटा, लवकरच तुम्ही त्या घरामध्ये परत जाल, माझी खात्री आहे. आणि त्यावर अक्षराही आनंदाने हो म्हणते आणि पुन्हा एकदा शिवानीचे ओंकारचे आभार मानते. त्यानंतर ती फोन ठेवून देते तर तिच्यासमोर तिचे बाबा उभे असतात. ते अक्षराकडे फक्त पाहत असतात. अक्षरा त्यांना विचारते की बाबा काय झालं, तुम्हाला काही बोलायचं आहे का? तर ते म्हणत असतात की अक्षरा, काल रात्री मी तुला जे काही बोललो ते तुझ्या मनाला लागलं का गं? तर अक्षरा हसून म्हणते की नाही बाबा, मी काही मनाला लावून घेतलेलं नाही आहे. पण तिचे बाबा म्हणत असतात की नाही अक्षू, मी रागाच्या भरात तुला खरंच खूप काही बोललो, मला माफ कर. पण अक्षरा म्हणत असते की बाबा तुम्ही प्लीज माफी मागू नका. आणि मला माहिती आहे तुम्ही हे सगळं माझ्या काळजीपोटीच बोलताय. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि मी माझ्या जागी बरोबर आहे. मात्र अक्षराचे बाबा म्हणत असतात की आपण दोघेही बरोबर असं कसं होऊ शकतं? तर अक्षरा म्हणत असते की का नाही बाबा, तुम्हाला असं वाटते की भुवनेश्वरी मॅडम नक्कीच काहीतरी कारस्थान करत असतील आणि हे अगदी खरंसुद्धा आहे. पण माझा असा विश्वास आहे की काही झालं ना तरी अधिपती माझी साथ सोडणार नाही आणि हे सुद्धा मला तितकंच बरोबर वाटते. मात्र त्यावेळी अक्षराचे बाबा म्हणतात की मला फक्त तुझ्या जीवाची काळजी आहे, तुला काही होऊ द्यायचं नाही आहे मला. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की बाबा मला खरंच काही होणार नाही आहे आणि मला कळत नाही आहे की हा असा विचार मुळात तुमच्या मनात आला कुठून, तुम्हाला कोणी काही सांगितलं आहे का? पण त्यावेळी अक्षराचे बाबा गप्प बसतात. इराने त्यांना हे सगळं सांगितलं आहे हे काही ते अक्षराला कळू देत नाही. तर अक्षरा म्हणत असते की बाबा काळजी करू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला एक दिवस नक्की माझा अभिमान वाटेल आणि अधिपतींबद्दल पुन्हा एकदा प्रेम आणि आदर वाटेल. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर ती किचनमध्ये जाऊन आईला भेटते आणि तिला सांगते की आई मी मंदिरात जाते आणि मग तेथूनच शाळेत जाईल. तर आई तिला म्हणत असते की ठीक आहे, पण तुला इराचा फोन आला होता का? ती मला सतत कॉल करते, तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो माहिती आहे मला, तिला सतत हेच बोलायचं असतं की ताई तू लवकरात लवकर घटस्फोट घे. आणि ते ऐकून आईसुद्धा चिडते. ती म्हणत असते की मी तिला 100 वेळा समजावलं आहे की तुझ्या संसाराकडे लक्ष दे, अक्षराच्या संसारात लुडबुड करू नको. पण ती मुलगी काही ऐकतच नाही. तर अक्षरा म्हणते की जाऊ दे आई, पण आता मी निघते. आणि मग ती घरातून बाहेर पडते. त्यानंतर अक्षराचे बाबा त्या ठिकाणी येतात. इरा त्यांनाही सतत फोन करत असते. त्यामुळे तिचे आई बाबा तर अजूनच चिडतात. आईला समजतच नाही तिला स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायला काय होते. दुसरीकडे भुवनेश्वरी आणि चारुहास सर देवीसमोर उभे असतात. अधिपती, दुर्गी आणि आजी देखील त्या ठिकाणी येतात. आणि मग चारुहास सर आजींना भुवनेश्वरीच्या समोर नेतात. आणि मग भुवनेश्वरी आजींच्या डोक्यावर हात ठेवते. चारुहास सर तिला सांगतात की आता तू आईंची शपथ घेऊन सांग की आपल्या लग्नाच्या आधी तू सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी हिला घरामध्ये मानाने परत घेऊन येशील. आणि त्यावेळी भुवनेश्वरी देखील तसंच बोलते, पण ती अक्षराचं नाव काही व्यवस्थितपणे उच्चारत नाही. आणि त्यामुळे चारुहास सर म्हणतात की हे बघ भुवनेश्वरी, तुलाही माहिती आणि मलाही माहिती की तुला अक्षरा हे नाव घेता येतं, त्यामुळे आता तू उगाच नाटक करू नको. आणि त्यामुळे भुवनेश्वरी चारुहास सरांनी तिला जी शपथ घ्यायला सांगितलेली असते ती शपथ घेत म्हणते की आमच्या डोक्याला बाशिंग मानण्याच्या आधी आम्ही सौभाग्यवती अक्षरा सूर्यवंशी हिला या घरामध्ये मानाने परत घेऊन येऊ.
जर तसं झालं नाही तर तुम्ही आमच्याशी लग्न करायला बांधील राहणार नाही. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे. आणि मग त्यानंतर ते भुवनेश्वरीला सांगतात की आता माझं एक महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी मला 2 तासाकरिता बाहेर जायचं आहे. मी तेथून आल्यानंतर आपण बाकीच्या गोष्टींबद्दल बोलूयात. आणि मग ते घरातून बाहेर पडतात. दुसरीकडे अक्षरा चारुहास सरांना भेटण्यासाठी मंदिरात आलेली असते. तर ती इरा निर्लज्जपणे तिचा पाठलाग करत त्या ठिकाणी येते आणि एके ठिकाणी लपून तिच्यावर लक्ष ठेवू लागते. पण अक्षराला बरोबर ती दिसते आणि ती रंगेहात इराला पकडते. त्यामुळे इरा तर खूपच घाबरते. तर अक्षरा तिला जाब विचारत असते. तर इरा तिला असं सांगते की मला बाबांनीच इथे पाठवलं आहे तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी. आणि हे ऐकून अक्षराला धक्का बसतो. दुसरीकडे दुर्गी म्हणत असते की अगं ताई, हा सगळा ना फक्त सौदा चाललाय, एका हाताने घ्या आणि एका हाताने द्या. तर अधिपतीसुद्धा म्हणत असतो की हो आईसाहेब, हा फक्त ना एक सौदा आहे, तुम्हाला काय गरज होती आजीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायची. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, आम्ही सुद्धा तुमच्या वडिलांना तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगितली ना, मग त्यांनीसुद्धा तसंच केलं आणि यात चुकीचं काय आहे. पण अधिपती म्हणत असतो की त्यांच्यासाठी ना हे फक्त एक डील आहे, दुसरं काही नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की हो माहिती आहे आम्हाला, पण यात चुकीचं काय आहे. त्यांना जे हवं ते आम्ही देऊ आणि आम्हाला जे हवं ते ते देणार आहेत. मग यात काही गैर आहे, चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही. पण तरीही दुर्गी काही ना काही बोलायचा प्रयत्न करतच असते. पण शेवटी आजी तिला शांत राहायला सांगतात आणि त्या अधिपतीलासुद्धा म्हणतात की तुला ना बायकांचं मन नाही कळणार. अरे भुवीला सुवासिनीचा मान हवा आहे आणि आता ना ही शेवटची संधी आहे. जर ही संधी हातातून गेली ना तर तिला जे हवं आहे ते तिला कधीच मिळणार नाही. तू फक्त मुलगा म्हणून तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहा. त्यामुळे अधिपतीही गप्प बसतो. दुसरीकडे अक्षरा सरळ इराच्या समोर आईबाबांना फोन करते. तर बाबा स्पष्टपणे अक्षराला सांगतात की मी इराला तुझ्या मागे पाठवलं नव्हतं. पण इरा म्हणत असते की अगं ताई, बाबा खोटं बोलतायत. आणि ते ऐकून अक्षरा तिच्यावर ओरडते. अक्षराच्या आईबाबांनी सुद्धा हे ऐकलेलं असतं. ते देखील इरावर खूप चिडतात. आई म्हणत असते की इरा, तुला लाज वाटत नाही का गं असं बोलायला की बाबा खोटं बोलतायत आणि आम्हाला कळतच नाही आहे की तुला अक्षराच्या मागोमाग जायची काय गरज होती. तर इरा खाली मान घालून उभी राहते. तर अक्षरा आईबाबांना सांगते की मी हिला ताबडतोब घरी पाठवून देते आणि त्यानंतर ती इराला सरळ रिक्षामध्ये बसवते आणि घरी पाठवते. या सगळ्या गोष्टीमुळे अक्षराचे आई-बाबा मात्र अजूनच काळजीत पडतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला विचारत असते की जर मास्तरीणबाई घरी आल्या तर तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. त्यामुळे अधिपती म्हणतो की आम्हाला काय प्रॉब्लेम असणार आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना की त्यांनाच परत आता इथे यायचं नाही आहे, नाहीतर त्यांनी घटस्फोटाची नोटीस कशासाठी पाठवली असती. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, तुम्ही काळजी करू नका, आता काही करून सुनबाईंना इथे परत यावंच लागेल आणि आता आम्ही त्यांना या घरात परत घेऊन येणारच, तुम्ही काळजी करू नका. आणि ते ऐकून अधिपती गप्प बसतो. ती दुर्गी मात्र खूप चिडलेली असते. त्यानंतर चारुहास सरांची आणि अक्षराची मंदिरामध्ये भेट होते. अक्षरा चारुहास सरांची चौकशी करते. ते ठीक असल्याचं सांगतात आणि म्हणतात की बाळा, आता तू काही काळजी करू नको. भुवनेश्वरी आता बघ तुझ्या स्वागतासाठी कशा पायघड्या घालेल ते, स्वतः येऊन तुला घरी घेऊन जाईल. आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्याचा धक्का बसतो. ती विचारते की बाबा हे काय बोलताय तुम्ही. तर चारुहास सर म्हणत असतात हो, आता ती तुला घरी घेऊन येणारच, कारण आता तू घरी येणं ही तिची गरज झाली आहे. त्यामुळे अक्षरा विचारते की नेमकं काय घडलं आहे. आणि मग चारुहास सर तिला सांगतात की मी भुवनेश्वरीसोबत एक डील केली आहे. तिला तिचा संसार हवा होता आणि मला तुमचा संसार हवा होता, म्हणून मी तिला सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तुला तुझा संसार द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात तू मला माझ्या मुलांचा संसार दे, अक्षराला घरी परत घेऊन ये. आणि ही गोष्ट ऐकून अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणत असते की बाबा हे काय केलं तुम्ही. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीच्या आणि चारुहासच्या लग्नामध्ये काय काय लागणार आहे याची यादी करत असते. त्याबद्दल भुवनेश्वरीला सांगत असते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की दुर्गे हे सगळं नंतर, पण त्याआधी सुनबाईंना घरी घेऊन यावं लागणार आहे, कारण जर त्या घरी आल्या तरच मग आमचं लग्न होणार आहे.
त्यामुळे आता त्यांना परत घरी आणण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. दुसरीकडे चारुहास सर अक्षराला त्यांनी हा निर्णय का घेतला हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. पण अक्षरा म्हणत असते की बाबा आमच्या संसारासाठी तुम्ही स्वतःचा बळी का दिलात. तर चारुहास सर म्हणत असतात की बाळा मी बळी वगैरे काही दिलेला नाही आहे, मी फक्त माझ्या हट्टाला मुरड घातली. पण अक्षरा म्हणत असते की बाबा तुम्ही असं करायला नको होतं. पण चारुहास सर म्हणतात की घराच्या शांततेसाठी हेच करणं योग्य आहे. खरं तर मी हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, पण मी चूक केली. पण हे आता उशिरा आलेलं शहाणपण आहे आणि मला ना आता फक्त तुझा आणि अधिपतीचा संसार हवा आहे, दुसरं काही नको. पण अक्षरा म्हणत असते की बाबा आमच्यामध्ये जे काही घडलं त्यात तुमची चुकी नाही आहे. मी परिस्थिती सांभाळू शकले नाही, अधिपतींना मॅच्युरिटी दाखवता आली नाही आणि म्हणून आज आमच्यावर ही वेळ आली आहे. पण चारुहास सर म्हणत असतात की नाही बाळा, ते काही असलं ना तरी या सगळ्या गोष्टीसाठी कुठे ना कुठे मी जबाबदार आहेच आणि आता मला माझी चूक सुधारायची आहे. पण अक्षरा म्हणत असते की बाबा तुमच्या खांद्यावर पाय देऊन आम्हाला आमचा संसार बांधायचा नाही आहे. तुम्ही सांगा भुवनेश्वरी मॅडमला की माझा विचार बदलला आहे, मला नाही करायचं लग्न. पण चारुहास सर म्हणतात की आता ते शक्य नाही आहे, कारण मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे. आणि हे ऐकून अक्षराला तर काय बोलावं हेच सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.